आज आपण प्रभाग क्रमांक 21 मध्ये आहोत। भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्यासोबत आहोत। प्रभाग 21चे जे अ चे उमेदवार प्रसन्नजीत वैरागे, ब मधील जे उमेदवार आहेत सिद्धी शिळीमकर, क मधील मनीषाताई चोरबले आणि ड मधील जे उमेदवार आहेत अधिकृत जे माजी नगरसेवक राहिलेले आहेत श्रीनाथजी भीमाले यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। जनसंवाद यात्रेमध्ये जनतेमध्ये काय प्रतिसाद आहे आणि काय त्यांच्या भावना आहेत त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत। भाऊ, काय प्रतिसाद आहे लोकांचा? आम्ही 30 तारखेपासून फिरतोय चौघं, अत्यंत चांगला प्रतिसाद आहे। नागरिक कार्यकर्ते मला वाटतं की रस्त्यावर उतरून आपलं स्वागत करतात आहे। 2017 ते 22 महानगरपालिकेची निवडणूक झाली, त्याच्यानंतर 4 वर्षांनी होती। नागरिकांमध्ये मला वाटतं उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि आम्ही 17 ते 22 मध्ये ह्या ठिकाणी नागरिकांशी केलेला संवाद असेल, केलेली कामं असेल, त्याच्या जोरावर राज्यामध्ये मला वाटतं माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या जोरावर जी आता कामं चालू आहेत आणि नगरसेवक आणि नागरिकांची संपर्क या अभियानातच आम्ही फिरतोय। आम्हाला खात्री आहे होणाऱ्या 15 तारखेला निवडणुकीत चौघही भरघोस मतं निवडून येतील। नवीन तरुण आणि तरुणी आज तुमच्या या टीममध्ये दाखल झालेले आहेत। पूर्वी त्यांच्या घरामध्ये होतं भारतीय जनता पार्टीचं पक्षाचे नगरसेवक होते, आता त्यांचा उत्साह कसा आहे? तुम्ही पॅनल वडत आहात आता भारतीय जनता पार्टीचा? अजिबात नाही, बाळकडू असतो। मला असं वाटतं की प्रसन्नची मम्मी 3 टर्म नगरसेविका आणि डॉक्टर वैरागे माझ्यावर 20 वर्ष होते। मनीषा चोरबोले म्हणजे प्रवीण चोरबोले नगरसेवक आणि मनीषाताई पण नगरसेवक होते। रायसर ह्या नगरसेविकांची बाळकडू घरात असतो। लोकप्रतिनिधीच्या घरामध्ये त्यांचा मुलगा त्यांच्याबरोबर वाढलेला असतो, त्याला डेअरिंग असते, त्याला भीती नसते, त्याला लोकांची रिस्पेक्ट करायची हे असते। त्यामुळे आमचे उमेदवार अत्यंत हुशार, लोकांपर्यंत जातात, बोलण्यामध्ये तरबेज आहेत आणि नक्कीच काही दिवसामध्ये या प्रभागात ते ठसा वोट केली गॅरंटी आहे। गेल्या अनेक दिवसांपासून मागा कार्यकर्त्यांमध्ये जे निवडणूक ज्यांना तिकीट मिळालेलं नाही ते नाराज कार्यकर्ते होते, ते आज दाखल झालेले आहेत, त्यांच्याबद्दल काय? सर्वच कार्यकर्ते आमच्या घरातलेच आहेत, थोडी नाराजी असते। आज बघते आपण शहरला असेल, कुंडलीचा नवीन प्रवेश झाला, रणदिवे असेल, आज माझी नगरसेविका सावंतराय इथं आलेले आहेत, ईश्वर आहेत, जे होते सर्वजण आज प्रचारात आहेत आणि मला वाटतं पुढच्या काळामध्ये पूर्ण परिस्थिती अक्षरशः बदललेली आहे। उत्साह नागरिक आमच्या पाठीशी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले अनेक कार्यकर्ते मला दिसतात, राहुल पिंड, योगेश रणदिवे आहेत आणि गेल्या 30 वर्ष पक्षाला त्यांनी वेळ दिला। संजय दामोदर आहे, ते ज्येष्ठ कार्यकर्ते, त्यांना काय शब्द दिले जातात? राष्ट्रवादी काँग्रेसचं कामच आहे की त्यांच्या कार्यकर्त्यांना फसवायचं आणि भारतीय जनता पार्टी ठरवून आपल्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायला पाहिजे। भारतीय जनता पार्टी लांबपर्यंत जाणार आहे, केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत त्यांना विश्वास आहे आमच्या 14 नगरसेवकांवर आणि भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याला आम्ही न्याय देणार। ते भारतीय जनता पार्टीचे जे अधिकृत उमेदवार यांच्यासोबत आपण बोललो, अत्यंत चांगला प्रतिसाद लोकांमध्ये आहे असं त्यांचं म्हणणं आहे। 2 तरुण आणि तरुणी हे आज त्यांच्या टीममध्ये दाखल झालेले आहेत। अत्यंत चांगला प्रतिसाद लोकांचा त्यांना मिळालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि श्रीनाथजी भीमाले यांनी विरोधकांवर टीका करत असं सुद्धा सांगितलं आहे। त्यांचं विरोध करण्याचं काम आहे। आपण आपला मार्ग निवडलेला आहे, लोकांना आम्ही कन्व्हिन्स करण्यामध्ये किंवा त्यांचं काम करण्यामध्ये आम्ही सक्षम आहोत असं त्यांचं म्हणणं आहे। धन्यवाद। भारतीय जनता